खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? आणि हा प्रश्न TET 2018 या वर्षी परीक्षेला आलेला होता. तर ऑप्शन आहेत: खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, मासेमारी व्यवसाय, व्यापार व्यवसाय. आणि याचं योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण जाणून घेऊया शुभम गौराजे यांच्याकडून. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पशुपालन व्यवसाय. पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक का ठरतो याबद्दलची आता माहिती जाणून घेऊया. शेतकरी शेतीसोबत गायी, म्हशी, शेळ्या किंवा मेंढ्या पाळून दूध आणि मांस याद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. जनावरांचा वापर शेतीची कामे करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ नांगरणी, ओझी वाहने यासारखे. पशूंपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो. शेतीतून निघणारा जो उपपदार्थ आहे तो पशूंसाठी चारा म्हणून वापरता येतो, ज्यामुळे दोन्ही व्यवसाय एकमेकांवर अवलंबून राहतात, म्हणजेच कडबा, भुसा यासारखे पदार्थ. चला तर पाहूया इतर पर्याय दिल्यात त्यांची माहिती काय आहे. खाणकाम हा जमिनीखालील खनिजे काढण्याचा स्वतंत्र प्राथमिक व्यवसाय आहे. मासेमारी हा प्रामुख्याने किनारी भागातील किंवा जलाशयाजवळील स्वतंत्र व्यवसाय आहे. व्यापार हा तृतीयक श्रेणीतील व्यवसाय असून तो शेतीमालाच्या विक्रीशी संबंधित आहे, पण तो उत्पादन देणारा पूरक व्यवसाय मानला जात नाही. असेच अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका.